हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. आज सगळीकडे गणपती बसले असतील, आमच्याकडे नसतात गणपती. सगळीकडे गणपतीचा आवाज वगैरे येतोय. सगळे तुम्हाला पाठीमागे बॅकग्राऊंड सॉन्ग पण ऐकायला येत असेल. सगळीकडे असतात. मला पण आवडतात भरपूर गणपती, पण आमच्याकडं नसतात. मला कुठेतरी वाईट वाटतं त्या गोष्टीचं. आमच्याकडे नसतात. का नसतात असं वाटतं, कारण पहिल्यापासूनच नसतात गणपती. तर गावाकडे होतं, म्हणजे लहान असताना आम्ही गणपती वगैरे बसवायचो. गणपतीच्या सुट्ट्या असायच्या तेव्हा 10 दिवस, आणि मस्त तयारी करायचं. तर आता ते दिवस आठवत आहेत मला, लहानपणीचे दिवस. मंडळ असायचं छोटंसं आमचं, आणि तिथं आम्ही गणपती वगैरे बसवायचं. भारी वाटायचं. तर चला, गावाकडची आठवण निघाली आहे. तर आपला घर तुम्हाला पाडलेलं दाखवलेलं आहे. तर आता पुढे काय ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवते, की घराचं आता कुठपर्यंत काय झाले. चला बघूया. बघू शकताय तुम्ही, विश्वासच बसत नाहीये की कालपर्यंत इथं एकदम छान असं घर होतं. 2 खोल्या होत्या, वसरी होती, छान असं ते गेट वगैरे होतं, पेरूचं झाड होतं, बाकीचं सगळं हे होतं. आणि आता तुम्ही बघतायत काहीच नाही आहे तिथं. काहीच म्हणजे एका दिवसामध्ये कसं होऊन जातं तुम्ही बघू शकताय. तर कसं होतं ना, सगळंच निघलं सगळं, म्हणजे सगळं पाडून गेले. आता हे 2-3 दिवसानंतर तर इथं असं वाटणार पण नाही की इथं घर होतं किंवा काय होतं ते. आणि जेव्हा घर बांधायच्या आधी पण हे असंच होतं बरं का. पण बाकीचे जे आत्ता नवीन घरं झाले ते पण नव्हते. हे सगळंच आमच्या पलीकडच्या दारासमोर एक झाड होतं मोठं, ते पण नाही आहे. ते पण सगळं पाडले. झाडं सगळी पाडलेली आहेत, आणि घराचं तर नामोनिशाणच नाही आहे. पण जाऊ द्या, काही चांगलं करायचं म्हटलं ना तर काहीतरी कशाचा तरी त्याग करावाच लागतो. तर चला, आता इथं तर ते घराच्या पडलेल्या विटा वगैरे सगळं ते व्हायचं काम चालू आहे ह्याच्यामध्ये. तर मम्मीन ते बघा, तुम्ही बघू शकता इथं राहतात. मम्मीन ते एक घर केलेलं आहे, इथे शेड प्रकारे केलेलं आहे, आणि तिथंच ते राहत आहेत. तुम्हाला म्हटलं होतं मी तुम्हाला दाखवेल व्हिडिओमध्ये ते कुठं राहतात, काय राहतात ते. तर तिथंच असा शेड केलेलं आहे पत्र्याचं, जेणेकरून जे बांधकाम वगैरे होईल किंवा जे सामान वगैरे आपण टाकू तर तिथं ते लक्ष द्यायला कोणतरी पाहिजे म्हणून. आणि दादांना तुम्हाला माहिती आहे, दादांना आवडत नाही दुसरीकडं राहिलेलं, मी तुम्हाला सांगितलं होतं. तर आता चला, हे सगळं विटा वगैरे सगळं हे भरून एका ठिकाणी टाकायचं आहे, जेणेकरून आपल्याला परत हे कामी येणार आहे. नाही उकरायला लागल्यावर पण घेतलंय. हां, तर बघितलं असेल तुम्ही, घराचं काम चालू आहे आपलं. पाडून झालंय, आणि असं वाटत पण नव्हतं की कालच पाडले म्हणून. सगळं सपाट करून झालंय, सगळं सपाट. कुठं म्हणजे वाटत नाही तिथं घर होतं म्हणून. एकदम अगोदरची मला आठवलं, जेव्हा घर आमचं बांधायचं चाललं होतं तेव्हा मी खूप लहान होते, तेव्हा असंच होतं थोडंसं. तर त्यासारखं वाटतंय आता सध्या तरी. आणि तुम्हाला दाखवलं मी मम्मीन ते कुठं राहतात वगैरे. छोटंसं घर, पत्र्याचं शेड वगैरे केलंय. जे अगोदरचेच पत्रे जे होते घरावरचे, तर तेच काढून शेड केलंय. जास्त त्याला काही खर्च वगैरे केलेला नाही. आणि एक भिंत, पाठीमागची जी भिंत होती ती आपली अगोदरचीच ऑलरेडी एक भिंत होती, तर त्यालाच हे केलेले, त्याच्यामुळे जास्त काही तिथे खर्च नाही लागला. पण
पुढं जाऊन आता लहान मुलं आहेत, तर लहान मुलं आहे, 12 भावाची एक मुलगी आहे, तर पुढं जाऊन कसं होणार काय होणार ही आम्हाला काळजी होती. त्याच्यामुळे आम्ही पण सजेस्ट केलं की तुम्ही दुसरीकडे जा राहायला म्हणून. पण त्यांचं म्हणणं की नाही, आता पटापट काम जोपर्यंत आता तशी तर पाडणं झालं आहे, नंतर कसं किती दिवस लागतील किती दिवस नाही हे पण आहे. आणि पाऊस पाण्याचे दिवस आहेत, थंडी गारठ्याचे दिवस येतील परत, त्याच्यामुळे आम्हाला अजून त्यांची काळजी वाटत होती. आता ते राडा वगैरे सगळं विटा वगैरे ते सगळे उचलतील आणि त्याच्यानंतर मग चालेल अजून. चला बघूया अजून. तर घर कसं बांधणार, कुठे बांधणार तर हा तर प्रश्न झालाच. पण घर कसं बांधणार आहे हे पण आपल्याला अजून ठरवायचं आहे. दादांनी सांगितले मला अगोदरपासून प्लॅनिंग वगैरे चाललं होतं आमचं की कसं काय करायचं आहे ते. तर लवकर तुम्हाला पण कळेल. आता आखणी वगैरे झाल्यानंतर तुम्हाला कळेलच. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल की कसं आखणी वगैरे आहे. तर चला तोपर्यंत बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, थँक्यू फॉर वॉचिंग.